मंगल दिघे आणि रोशन फोपे ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. तर ऑन स्ट्राइकला सध्या आपण पाहतोय मंगल दिघेला आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण सोनूला पाहतोय. आणि नक्कीच विचार केला आगाशी संघाकडनं सोनू इथे प्रथमतः गोलंदाजी करण्यासाठी आलाय. आणि नक्कीच एक सिंहाचा वाटा सातत्याने कोणताही गोलंदाज म्हटलं की नक्कीच प्रथमतः गोलंदाजी करत असतो तेव्हा आपल्या संघाचा एक कणा आणि संघाचा सिंहाचा वाटा घेऊन येत असतो. आणि ज्या पद्धतीचा सिंहाचा वाटा या मैदानामध्ये घेऊन आलाय तो सातत्यात आणेल का. आडव्या बॅटने प्रहार केला. इथे पाहूया आउटफील्ड थोडी फास्ट आहे आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय तो चौकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक चौकार जो मात्र पाहायला मिळाला. स्वागत केले सोनूचं. आणि पहिल्या बॉलवर रोशन फोपेने. नॉन स्ट्राइक एंडला आपण मंगल दिघेला पाहू शकता. ऑन स्ट्राइकला आपण रोशन या खेळाडूला पाहू शकता. सध्याच्या घडीला विचार केला तर नक्कीच सुरुवात जी मात्र जबरदस्त पाहायला मिळाली रोशन फोपेची. इथे पाहावं लागेल नक्कीच टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला. विकेट किपर सोन्याकडे बॉल जाऊन विसावतोय. अशा पद्धतीने नक्कीच पहिल्या बॉलचा विचार केला त्यानंतर दुसऱ्या बॉलचा विचार केला तर नक्कीच कमबॅक या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये करताना सोनूला आपण पाहतोय. सफळ होऊन केला. इथे पाहूया आडव्या बॅटने प्रहार केलाय. इथे क्षेत्ररक्षक आला आणि नक्कीच एक धाव दुसऱ्या धाव्याचा इथे प्रयत्न आणि नक्कीच डेफिनेटली 2 धावा इथे पूर्ण होताना आपण पाहतोय. आणि नक्की 2 धाव्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 6 या आकड्यावर. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 3 बॉल मध्ये पहिल्या बॉलवर चौकार त्यानंतर डॉट बॉल आणि तिसऱ्या बॉलवर दुहेरी धाव. ओहो बॅटची कडा. नक्कीच घडलंय काय या मैदानामध्ये आणि नक्कीच बॅटची कडा घेऊन त्रिफळा चित्त झाला आणि नक्कीच विकेट लागते पहिली मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम म्हणजेच बलविरे संघाला. बॅटची आतली कडा नक्कीच पाहिली आणि त्यानंतर बॉल आदलला यष्टीवर. अशा पद्धतीने नक्कीच विकेट इथे गमावली रोशन फोपेने. विचार केला पहिला बॉलचा चौकार आला होता त्यानंतर एक डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळाला होता. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर 2 धावा ज्या मात्र पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर चौथ्या बॉलवर विकेट जी मात्र कॅरी केली आपल्या अकाउंट मध्ये म्हणजेच सोनूने. कौतुक करावा लागेल ज्या पद्धतीने आपल्या संघाने विश्वास मात्र आपल्यावर संपादन केलंय आणि त्या पद्धतीचा विश्वास इथे सातत्यात आणायचं काम या मॅच मध्ये सोनू करताना आपण पाहतोय. गुड बॉलिंग. न्यू बॅटर कल्पेश फोपे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. ओहो इथे पुन्हा एकदा काय घडलं या मॅच मध्ये आणि नक्कीच आणि दुसऱ्या लागोपाठचा दुसरा धक्का जो मात्र देताना आपण पाहतोय. गोलंदाज सोनू बॅटिंग करणारी टीम म्हणजेच स्वर्गीय सोपान फोपे बलविरे या संघाला. नक्कीच कौतुक करावा लागेल कारण की ज्या पद्धतीने सुरुवात केली होती पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर नक्कीच या मॅच मध्ये दबाव जो मात्र दिसू येत असतो तो मात्र प्रत्येक गोलंदाजावर. पण ज्या पद्धतीने नक्कीच सोनूने गोलंदाजी केली कारण की चौकार येऊन देखील नक्कीच करायची होती त्या पद्धतीची गोलंदाजी सोनू या मॅच मध्ये करताना. काय गोलंदाजी. लागोपाठचा दुसरा धक्का जो मात्र पाहायला मिळाला ऑन हॅट्रिक वर. हॅट्रिक पूर्ण होईल का. ओहो इथे पाहावं लागेल बॅट अँड पॅड मध्ये आणि हॅट्रिक इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. पाटगावकर चषकामध्ये पहिली हॅट्रिक जी मात्र सोनूच्या नावावर आपण इथे पाहतोय. गुड बॉलिंग. तिसऱ्या बॉलवर देखील विकेट इथे कॅरी केली सोनू या
नक्कीच गोलंदाजाचा बोलबाला या मॅच मध्ये आपण पाहतोय. ज्या पद्धतीने विश्वास संपादन केला होता गावाने, ज्या पद्धतीने विश्वास संपादन केला होता आपल्या टीमने, ज्या पद्धतीने विश्वास संपादन केला होता कॅप्टनने, आणि त्या पद्धतीचा विश्वास सातत्यात आणायचं होतं जे मात्र सोनूला, आणि त्या पद्धतीचा विश्वास नक्कीच इथे सातत्यात आणायचं काम जे मात्र सोनूने केलंय. गुड बॉलिंग. क्रमांक 1 चं षटक जे मात्र कंप्लीट करताना आपण पाहतोय. नक्की 6 धावा खर्च केल्या, 3 विकेट सुद्धा आपल्या अकाउंट मध्ये कॅरी केल्या. या मॅचचा म्हणजे या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक जी मात्र इथे कंप्लीट करताना आपण पाहिली ती मात्र सोनूच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. न्यू बॅटर जो मात्र मैदानामध्ये दाखल झाला म्हणजेच अर्जुन फोपेला आपण पाहतोय. नक्कीच रोशन फोपे ज्यांनी मात्र क्रमांक सलामीचा बॅटर मैदानामध्ये दाखल झाला होता. त्यानंतर एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या, म्हणजेच एका अर्थाने विचार केला तर 6 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या होत्या. नक्कीच त्यानंतर कल्पेश आला मैदानामध्ये, तो सुद्धा स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर संचित देखील शून्यावरती बाद होताना आपण पाहतोय. नक्कीच थोडस इथे चिंतेची बाब जी मात्र बॅटिंग करणारी टीम म्हणजेच बलविरे या संघाकडनं आपण पाहतोय. सध्या विचार केला अडचण जी मात्र निर्माण झाले, संकट आलंय, आणि इथे मात्र नक्की संकटावर मात करावी लागेल. बॅकफुटवर इथे पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल उडवलाय आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय चौकार. नक्कीच इथे विचार केला तर धावसंख्यामध्ये पुढे सरकते आपण धावसंख्या पाहतोय ती मात्र 10 या आकड्यावर. धावांची कोंडी इथे फोडायचा प्रयत्न नक्कीच मंगल दिघेने केलं. मंगल दिघेचा विचार केला तर सलामीला आलाय हे सुद्धा विसरून जमणार नाहीये गोलंदाजी करणारी टीम म्हणजे आगाशी या संघाला. आणि ज्या पद्धतीची नक्की सुरुवात जी मात्र पाहायला मिळाली तोपर्यंत नक्कीच मंगल दिघे हा शेवटच्या मोमेंट पर्यंत जर राहिला खेळपट्टीवर तर नक्कीच इथे धाव नक्कीच येतील आणि एखादा मोठा टार्गेट सेट होईल यात काही शंका नाहीये. यावेळेस चांगला बॉल होता, चांगली लाईन, चांगला टप्पा. पहिल्या बॉल नंतर एक चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा ज्या पद्धतीचा टप्पा इथे शोधायचा होता तो टप्पा नक्कीच इथे शोधताना आपण अनिशला पाहतोय. इथे पाहावं लागेल नक्की थोडस इथे लाईन खराब पाहतोय, पंचचा इशारा वाईट, आणि व्हाईट बॉलच्या सोबतीने टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होताना आपण पाहतोय. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 11 या आकड्यावर. ओहो इथे पावेल बिग हिट खेळलाय, पाहूया क्षेत्ररक्षक येतो सोन्या आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल गेला, लॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय चौकार. नक्कीच मंगल दिघे आपल्या नावाचा बोलबाला या मैदानामध्ये दाखवताना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला विचार केला तर नक्कीच थोडस संकट आलं होतं, त्यानंतर चिंतेची बाब जी मात्र बनली होती बॅटिंग करणारी टीम म्हणजेच स्वर्गीय सोपान फोफे बलविरे या संघावर. आणि ज्या पद्धतीने नक्कीच मंगल दिघे याच्या बॅटमधून आता चौकार आले, त्या चौकाराने पुन्हा एकदा आनंद देऊन जातोय ते मात्र बॅटिंग करणारी टीम बलविरे संघाला. अनिश गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो इथे पाहूया पुन्हा एकदा शॉट लोंगॉपला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता, थोडेसे इथे मिसफील्ड पाहायला मिळाली, त्यानंतर एक सिंगलचं कन्वर्ट इथे डबल मध्ये झालं. आणि नक्कीच 2 धाव्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या मात्र 17 या आकड्यावर. आतापर्यंत 3 गडी जे मात्र बाद झाले बॅटिंग करणारी टीम म्हणजेच बलिविरे या संघाचे. अनिश
आणि हा बॉल इथे पाहूया डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. क्षेत्ररक्षक तिथे कोणताही उपस्थित नाहीये. 2 क्षेत्ररक्षक धावत होते पण त्यांच्या आवाकाचे हा बॉल होता आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. नक्कीच नक्कीच कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये मंगल दिघेचं. आतापर्यंत आपल्या संघाचा डाव इथे सावरताना आपण पाहतोय. ज्या पद्धतीने नक्की डाव सावरायचा होता, ज्या पद्धतीने एक पार्टनरशिप एक भागीदारीची आवश्यकता होती आणि त्या पद्धतीची पार्टनरशिप करताना हे 2 फलंदाज, एका साइडला मंगल दिघे एका साइडला अर्जुन, इथे पाहावं लागेल. पुन्हा एकदा बिगेट खेळायचा प्रयत्न इथे केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि अशा पद्धतीने हा बॉल इथे डॉट बॉल. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 21 या आकड्यावर. 21 लॉस ऑफ 3 विकेट. 21 धावा आपण पाहतोय. सध्याच्या घडीचा जर विचार केला तर नक्कीच ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये सोनूने नक्कीच 3 विकेट कॅरी केल्या होत्या, त्यानंतर पुन्हा एकदा चिंतेची बाब जी मात्र बॅटिंग करणारी टीम म्हणजे बलविरे या संघावर इथे आपल्याला दिसू येत होती. त्यानंतर नक्की धावांची कोंडी इथे फोडायची नक्कीच प्रयत्न केला मंगल दिघेने, कारण की आतापर्यंत त्याच्या बॅट मधनं 3 चौकार जे मात्र पाहायला मिळाले. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 3 विकेटच्या मोबदल्यात 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. क्रमांक 3चं षटक जे मात्र आपण पाहतोय शंभूच्या हातामध्ये ते दिलंय. कॉमेडी बॉक्स एंडकडनं इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. ऑन स्ट्राईकला सध्या आपण पाहतोय अर्जुन, ज्याच्या बॅटमधनं नक्कीच आतापर्यंत कोणताही बॉल त्याने फेस केला नाहीये. थोडीशी फिल्डिंग सजावट आपण पाहतोय, थोडं चेंजेस करताना पाहतोय. शंभू गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला अर्जुनला देखील आपण पाहतोय. 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पाटगावकर चषकाचा म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदित्यमान 16 देखील आपण पाहतोय. पहिलाच बॉल इथे पाहावं लागेल. थोडासा सन्मान दिला बॉलला आणि नक्कीच शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. तोपर्यंत आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 22 या आकड्यावर. नक्कीच विचार केला अर्जुनचा. मंगल दिघेच्या बॅट मधनं जर फटके येतात तर नक्कीच अर्जुन स्ट्राईक रोटेट करायचं काम इथे करताना आपण पाहतोय. तर सन्माननीय म्हणजेच आगाशी गावचे विद्यमान सरपंच विकासजी शेळके, आपणास विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन इथे विराजमान व्हायचे. ओहो, इथे थोडीशी नक्कीच लाईन खराब पाहायला मिळाली. ऑफिशियल पंच आमच्यापर्यंत वळत असताना आणि नक्कीच आम्हाला सांगून देत असताना तोपर्यंत नक्कीच टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होताना आपण पाहतोय. आणि धावसंख्या 23 या आकड्यावर आपण पाहतोय. शंभू गोलंदाजी ट्रॅकवर. ऑन साइडला आपण ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय मंगल दिघे. ओहो, इथे पाहावं लागेल. इथे फटका सजवायचा होता, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. त्यानंतर शेवटच्या मोमेंटला हा बॉल नक्कीच अडवला गेला आणि नक्कीच सेकंडचा कॉल इथे दिला होता आणि सेकंड धाव देखील इथे डेफिनेटली कंप्लीट करताना आपण पाहतोय. आणि अशा पद्धतीने विचार केला तर धावसंख्या 25 या आकड्यावर आपण पाहतोय. शंभू नक्कीच विकेट मोहीम इथे नक्कीच सुरू आहे. मंगल दिघे याला नक्कीच बात करावा लागेल या मॅच मध्ये. इथे पाहावं लागेल फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित आणि पाहावं लागेल सेकंडचा धाव कॉल इथे दिला होता आणि नक्कीच एका धावावर इथे समाधान मानावं लागलं. अशा पद्धतीने गुड फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळाली. आणि एक धाव. धावसंख्या 26 या आकड्यावर आपण पाहतोय. शंभू क्रमांक 3चं षटक जे मात्र टाकताना आपण पाहतोय या मॅच मध्ये. सोनूने गोलंदाजी केली, त्यानंतर अनिशने गोलंदाजी केली आणि क्रमांक 3चं षटक शंभूच्या हातामध्ये. ओहो, आडव्या बॅटने इथे प्रहार करायचा होता. बॉटम हँडचा वापर चांगल्या पद्धतीने केला. अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुळ्या करत
बॉल डीप मध्ये सेट जातोय तोपर्यंत पाहूया तिसऱ्या धावेचा इथे कॉल दिला होता आणि तिसरी धाव देखील इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोघांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. आणि धावसंख्या आपण पाहतो 29 या आकड्यावर. ज्या पद्धतीने नक्कीच विचार केला पहिल्या ओव्हरचा तर पहिल्या ओव्हर मध्ये नक्की संकट आणि संकट जे मात्र दिसू येत होतं स्वर्गीय सोपान फोफे बलविरे या संघावर. आणि नक्कीच त्यानंतर एक पार्टनरशिप रचायचं काम जे मात्र अर्जुन आणि मंगल दिघेने केले. आपल्या संघासाठी नक्कीच चांगलं योगदान देताना मंगल दिघेचं आपण पाहतोय. चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या बॅटमधनं देताना पाहतोय. ओहो चांगला बॉल चांगली लाईन आणि नक्कीच हा बॉल येतो डॉट बॉल. अशा पद्धतीने पाहता पाहता अजून एका बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मधला. कारण की पहिला बॉल नक्कीच एक धाव खर्च केली. त्यानंतर दुसरा बॉल म्हणजेच व्हाईट होता. त्यानंतर तिसरा बॉल एक दुहेरी धाव खर्च करताना आपण पाहतोय. म्हणजेच एका अर्थाने एक तिसरा बॉल म्हणजेच एक धाव इथे खर्च करताना आपण पाहतोय. चौथा बॉल तिहेरी धाव म्हणजे 3 धावा खर्च करताना आपण पाहतोय. आणि पाचवा बॉल त्यानंतर आलेला डॉट बॉल. अजून एका बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मधला. शंभू गोलंदाजी ट्रॅकवर इथे आपण पाहतोय. आणि चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने नक्की सोनूने गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने अनिशने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून शंभू इथे गोलंदाजी करताना पाहतोय. आणि अजून एक विकेट. काय गोलंदाजी यष्टा उद्ध्वस्त करताना पाहतोय. दांडी गुल करताना आपण पाहतोय गोलंदाज शंभू. आणि नक्की ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट घेण्यामध्ये यश इथे संपादन केले शेवटच्या बॉलवर शंभूने. आणि धक्का लागतोय चौथा मैदानामध्ये बॅटिंग टीम बलविरे या संघाला. बैजी पुणे सर ते आज ऑपरेटिंगच्या भूमिकेत आपण पाहतोय. 7 स्टार या लाईव्हच्या ऑपरेटिंग करत असताना आपण त्यांना पाहतोय. तर नक्कीच मित्रांनो जर तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर नक्कीच एकदा सबस्क्राईब करा. कारण की आपल्या हक्काचं आहे ही वाहिनी आपण पाहतोय. तर नक्कीच आज विचार केला तर नक्कीच 4900 सबस्क्राईब आतापर्यंत या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर नक्कीच आज आम्हाला 5000चा पल्ला इथे पार करायचे. तर नक्कीच मित्रांनो तुमचं सहकार्य आम्हाला अमूल्य राहील. तर विनंती असेल जर 7 स्टार या वाहिनीला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या नक्कीच हक्काची वाहिनी आपण नक्कीच पाहतोय. मुरबाड तालुक्यामध्ये एक संकल्पना अभयजी खुणे सर तसेच दीपवीर बिराडे सर असे भरपूर या वाहिनीच्या माध्यमातून विचार केला तर मयूरजी मार्के सर देखील आपण पाहतोय. आणि अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये देखील घेताना आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करूया. तर क्रमांक 3चं षटक इथे कंप्लीट झालं. आणि क्रमांक 3च्या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 29 या आकड्यावर. आणि क्रमांक 4चं षटक इथे मार्गस्थ असेल. तर क्रमांक 4चं षटक इथे सोनू शेळके याच्यावर इथे विश्वास संपादन केलाय. पाहावं लागेल ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 3 विकेट कॅरी केल्या होत्या. त्यानंतर क्रमांक 2चं षटक अनिश यांनी केलं. आणि अनिशने मात्र नक्कीच कोणती विकेट आपल्या अकाउंट मध्ये ते कॅरी केली नाहीये. पण चांगली गोलंदाजी थोडंसं इथे पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून देखील. परंतु पुन्हा एकदा शंभू क्रमांक 3चं षटक इथे घेऊन आला. आणि क्रमांक 3च्या षटकामध्ये नक्कीच एक धाव पहिल्या बॉलवर खर्च केली. त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर एक दुहेरी धाव, त्यानंतर एक धाव, पुन्हा एकदा तिहेरी धाव आणि शेवटच्या बॉलवर नक्कीच एक विकेट कॅरी करताना आपण पाहतोय. आणि क्रमांक 4चं षटक
जे मात्र सोनू शेळके याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय. राऊंड द विकेटने सोनू शेळके येतोय. सोनूचा पहिलाच बॉल आणि नक्कीच टप्पा पडला, त्यानंतर थोडीशी उचली घेताना आपण पाहतोय. गुड बॉलिंग, गुड स्टार्ट जो मात्र सोनूचा आपण पाहतोय. एका अनुषंगाने विचार केला 4 षटकांचा हा सामना असेल आणि नक्कीच धाव मात्र आता या ओव्हर मध्ये येणं गरजेचं राहील, कारण की 2 ताकदवर संघ या स्पर्धेमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल, सलगचा दुसरा डॉट बॉल जो मात्र सोनू शेळके याच्या माध्यमातून आपण पाहतोय. गुड बॉलिंग, गुड स्टार्ट जो मात्र पाहायला मिळतोय. धाव मात्र येणे गरजेचं राहील. प्रत्येक बॉलवर इथून हल्ला चढवावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीम बलविरे या संघाला. ओहो, धीम्या गतीचा बॉल, थोडीशी लाईन नक्कीच खराब पाहायला मिळाली. ऑफिशियल पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना आणि टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ऍड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. ऑन स्ट्राईकला आपण सध्या पाहतोय अर्जुनला पाहतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 धावा देखील आपण पाहिल्या. यावेळेस पाहूया डीप एक्स्ट्रा कव्हर कडे आणि 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल गेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, चौकार. या चौकाराने नक्कीच धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 34 या आकड्यावर. सोनू शेळकेवर मात्र तिसऱ्या बॉलवर अटॅक आलाय. पुन्हा एकदा थोडा धीम्या गतीचा बॉल, थोडीशी ते नक्कीच वाईट बॉल पुन्हा एकदा टाकण्यामध्ये आपण पाहतोय. सोनू शेळकेला विचार केला पहिल्या 2 बॉलचा, तर 2 बॉल मध्ये नक्कीच कोणती धाव खर्च केली नव्हती. त्यानंतर तिसरा बॉल जो मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एक चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अशा पद्धतीने नक्कीच 6 धावा ज्या मात्र खर्च करताना आपण पाहतोय. ओहो, इथे पाहावं लागेल थोडस, इथे क्षेत्ररक्षण थोडं चांगलं पाहायला मिळालं होतं. वेगवान बॉल, थोडासा फेकी जर वेगवान आली असती नक्कीच ही विकेट कॅरी करू शकले असते. थोडस इथे नक्कीच सोनू शेळकेला देखील हा बॉल समजला नव्हता. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होताना आपण पाहिल्या आणि 2 धाब्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 37 या आकड्यावर. कॉमेडी बॉक्स एंड करणे इथे सज्ज असेल सोनू शेळके गोलंदाजी करण्यासाठी आणि अर्जुन जो मात्र ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. ओहो, इथे पाहावं लागेल धीम्या गतीचा बॉल होता ऑन साइडला. इथे पाहावं लागेल डीप फाईन लेग कडे बॉल चाललाय आणि शेवटच्या मोमेंटला थोडस इथे फ्लंबर होताना आपण पाहतोय बॉलला आणि नक्कीच हा बॉल अडवला गेला. तोपर्यंत या 2 धावा इथे टीमच्या खात्यामध्ये कन्वर्ट होताना आपण पाहतोय आणि नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली ते मात्र 39 या आकड्यावर. 1 बाउन्सचा कॉल जो मात्र ऑनफिल्ड अंपायरच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा नियम आहे जो कोणताही निर्णय ऑनफिल्ड अंपायर देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. हो, स्विजिटचा फटका, बॅटची कडा, सोनू शेळके येतो बॉलवर स्वतः आणि कॉटन बॉलची संधी इथे घेण्याचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच थोडस मिसफील्ड पाहायला मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा बॉल अडवला गेला सोनूने. चांगल्या पद्धतीची फेकी देखील त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली आणि नक्कीच रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट जी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने विचार केला पाहता 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 4 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 40 या आकड्यावर आणि नक्कीच 41 धावांचं जे आव्हान जे मात्र ठेवलं गेले 24 बॉल 41 धावांचं आव्हान जे मात्र आता फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर आहे ते मात्र आगाशी या संघासमोर आणि पाहावं लागेल हे आव्हान कशा प्रकारे चेस होईल की डिफेंड होईल हे मात्र पाहिलं जाईल. येणारी वेळ ठरवेल. 24 बॉल आणि नक्कीच 41 धावांचं जे मात्र आव्हान असेल.
चांगली स्पर्धा आजचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील नक्कीच क्रमांक 2चा इथे सामना आपण पाहतोय. मात्र बलविरे आणि त्यांच्या अगेन्स्ट आगाशी प्रथमतः बॅटिंग करताना 40 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. त्याला शिरोली संघाचा कॅप्टन आणि कान्होळ संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. तर तर 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर 40 धावा आपण पाहतोय आणि 41 धावांचं आव्हान जे मात्र ठेवलं गेलंय ते मात्र आगाशी या संघासमोर. तर काही मान्यवर इथे उपस्थित आहेत म्हणजेच ब्राईट ब्रदर्स या केक शॉपचे ओनर म्हणजेच दिनेश दादा घरत हे इथे उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की मुख्य मंचावर येऊन इथे विराजमान व्हायचे. आणि तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीने वेलकम सरचे स्वागत. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि आजच्या या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आणि नक्कीच या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार. तर पाहावं लागेल 41 धावांचं आव्हान जे मात्र कशा प्रकारे चेस होईल की नक्कीच डिपेंड होईल हे ऐकण्यासाठी जाऊया. नक्कीच दसई गावाला बिलॉंग करणारे म्हणजेच राजेशजी मुकणे सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. तर मुख्य व्यासपीठावर इथे सन्मान इथे संपन्न होत आहे म्हणजेच ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे ओनर म्हणजेच दिनेश दादा घरत एक नक्कीच स्पर्धेच्या वतीने मायेची आपुलकीची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेची आणि या नक्कीच आजच्या दिवसाची नक्कीच शोभा वाढवली त्याबद्दल थँक्यू सो मच. त्याचबरोबरीनं उपस्थित आंबेगावचे सरपंच अरेंजू भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मायाची प्रेमाची आपुलकीची उदारशाल त्याचबरोबरीनं आपल्यापर्यंत असलेलं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण शिरकास स्मरणात न्यावी त्यामुळं सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे घमासान युद्ध रंगलंय. एका बाजूला आपण टीम पाहताय स्वर्गीय सोपान खोपे बलिवडे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहता टीम आगाशी पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल बनवल्या 40 धावा आणि 41 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केलं गेलंय या मॅच मध्ये टीम आगाशी क्रिकेट संघासमोर. 10.25 सरासरी खऱ्या अर्थानं प्रत्येक ओव्हरमध्ये हा सामना जर इथून जिंकायचा टीम आगाशी टीमला तर ठेवावे लागेल आणि स्पीडअप देणं गरजेचं असेल कारण आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आजचा पहिला दिवस उद्घाटनाचा आणि त्यामुळे थोडासा उशीर खऱ्या अर्थानं आपल्याला झाला मासला सुरुवात करण्यासाठी आणि त्याच अभावी जर आपण पाहिलं तर तब्बल 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. ही दुसरी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पहिला डाव देखील या ठिकाणी संपन्न झाला जिथे 40 धावा बनवल्या आणि 41 धावांचं टार्गेट जे मात्र या ठिकाणी सेट केले जात आहे. तिसरा मॅचचा टॉस देखील आपण पाहताय मान्यवरांच्या शुभ हस्ते जो मात्र केला जातोय. दोन संघाच्या दरम्यान मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस झाला. सो डगआउट मधून आली गुड न्यूज. शिरोली टीमने जिंकला टॉस आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय जो मात्र या ठिकाणी घेण्यात आलेला आहे.
सो दुसऱ्या डावाला सुरुवात होती या, जिथे 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी अर्थात सोनू आणि त्याच्या सोबतीला रुपेशला आपण पाहताय आणि विनाश गोलंदाजी ट्रॅक वरतीच तयार होताना पाहायला मिळतो. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल वरती फटका दमदार डाऊन दी बॉल खेळाडूकडनं थोडीशी मिसफिल्डिंग होताना पाहायला मिळते. आणि इथे जर आपण पाहिलं त्याचा रिवॉर्ड आता बॅटिंग करणारी टीम अर्थात आगाशीला मिळतोय. धावा मिळतील 4. पहिल्याच बॉल वरती ठोकला बॅटन हा चौकार. ओहो, इथे जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल बॅकफूट वरती गेले, स्लोवर बॉल होता, बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला, एलिव्हेशन मिळाला नाहीये. परंतु जर आपण पाहिलं वाईटिश लॉंग ऑफला जो खेळाडू होता त्याच्याकडनं झाली थोडी मिस्टेक. सो पहिल्याच बॉलवरती गोलंदाजावर आलेला आक्षेप आणि ते आम्ही आता इथून चेक करू, कारण खऱ्या अर्थानं आपण पाहत अंपायर हा बॉल चेक करायचा की पुढील. ओके, थँक्यू सो मच. सो आम्ही तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसरा बॉल बॅकवर्ड वरती आले, फटका चांगला सजवला, गॅप शॉट सिलेक्शन आहे. आउटफील्ड या मैदानाची फास्ट आहे, रेस इथे लागली आहे आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केलं आणि पाहता पाहता या बॉल वरती एकवटला जात आहेत या 2 आणि 2च्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचला तो तब्बल 6 या धावसंख्येवरती. पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिलं थोडीशी मिसफिल्डिंग झाली, तिथे झेल सुटला आणि त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे बॅकफूट वरती गेलं बॅटर आणि खऱ्या अर्थानं या फटका चांगला सजवला होता, जिथे 2 धावा आल्या. फिल्डिंग चांगली झाली, उत्कृष्ट दर्जाची फिल्डिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्या खेळाडूनं. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. स्ट्रायकिंगवरती बॅटर तयार. चांगला बॉल इथे जर आपण पाहिलं तर फटका चांगला सजवला, एका टप्प्यानंतर चेंडूनं मारली मुसंडी. धावा मिळतील 4 या ओव्हर मधला हा दुसरा चौकार. 41 धावांचा टार्गेट सेट केला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं प्रत्येक संघासाठी गरजेचे असतात. इथे जिम्मेदारी घेतली आता सोनूनं आणि सोनूच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत 2 चौकार आणि 1 दुहेरी धाव जिथे फेकी झाली तब्बल 3 चेंडूंची. गुड बॅटिंग टीम आगाशी. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं 10.25 ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे आणि आतापर्यंत 3 बॉलमध्ये धावा हव्यात तितक्या मिळाल्यात. बॅक टू बॉल ड्राईव्ह खेळलेले आहेत. इथे थोडीशी मिस्टेक झाली, डीप मध्ये खेळाडू तैनात आहेत, 1 पेक्षा अधिक मिळणार नाही आणि एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. फटका चांगला होता, गोलंदाजीच्या हाताला चेंडू ब्रश होत असताना खऱ्या अर्थानं इथे मिसफिल्डिंग झाली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1 धाव या बॉलवरती येताना पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अभि तयार आयटम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फोर्स करायचा, चेंडू हवे, डाऊन द बॉल. यष्टीरक्षक स्वतः आले आणि जर इथं पाहिलं तर आपण थोडीशी मिसफिल्डिंग झाली, जिथे झेल कॅरी झाली नाहीये आणि आपण थोडासा फुटबॉल देखील मैदानाच्या मध्ये पाहिला आणि 2च धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतात. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती 41 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात अतिशय चांगली झाली टीम आगाशी क्रिकेट संघाची, जिथे सोनूच्या बॅटमधनं आपण 2 चौकार पाहिलेत आणि स्ट्राईक जशी रोटेट झाली. रुपेश आले स्ट्रायकिंग वरती. पहिल्याच बॉलवरती पॅटर्न स्वीप खेळण्याचा प्रयत्न, जिथे 2 धावा आल्या. चांगला बॉल टाइम केलं, वेट अँड वॉच. फटका दर्जेदार सजवला, आता रेस लागली. 3 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत आणि चेंडू जर आपण पाहिला तर हळूहळू बाउंड्री पर्यंत जात होता आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर चेंडू स्टॉप झाला. येतात या शेवटच्या बॉलवरती धावा 2. पहिला षटकाचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये, जिथे बॅटिंग करते टीम आगाशी. पाठलाग करते 41 धावांचा आणि पहिल्या ओव्हर नंतर जर टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. 18 बॉल मध्ये 26 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं होतं, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण सोनूची बॅटिंग पाहिली, जिथे आपण पहिलं 2 चौकार, 1 दुहेरी धाव, 1 सिंगल. रुपेश स्ट्रायकिंग वरती आला आणि त्याने देखील 2 बॉलवरती तब्बल 4 धावा बनवल्या आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचला तो 15 या धावसंख्येवरती. लगेच कुठं तिसऱ्या ओव्हरला पहिल्या ओव्हरला कुठं पाणी त्याला पाहिजे, पाणी जास्तच गरज असली प्लेयरला तर देऊ शकतो. इमर्जन्सी जरा कारण 3 वर प्रत्येक वरीला मागलं तर मन वाचा नाही इथे.
चौथी मॅच पहिली ज्यावेळेस 10 ला बॉल पडतो ना ते मॅच 4 ला बरोबर समजेल. हां उद्या होते सो पहिला ओव्हर कंप्लीट झाला जिथे 15 धावा फलकावरती आपण पाहताय आणि दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळते. शुभम येत आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग एअरवरती बॅटर आपण पाहताय सोनूला, ज्यानं सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये कमालीची करून दिली होती. तिथे त्याला पहिल्याच बॉलवरती जीवदान देखील मिळालं होतं आणि खऱ्या अर्थानं आता संधीचं सोनं करेल का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. 15 धावा फलकावरती फिल्डिंग आता खुली झाली आहे, जिथे पॉवर प्ले संपलाय. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहताय. चांगला बॉल खेचून मारलाय, फटका प्रॉपर ताकदीचा वापर, चेंडू करतो हवाई सफर. पहिल्याच बॉलवरती सोनूच्या बॅट मधून हा गोल्डन 6, 6 धावा षटकार. फटका आपल्याला पाहायला मिळतो, बॅकफूट वरती गेले. त्यानंतर जर आपण पाहिलं तर शेवटच्या मुवमेंटला बॅटचा फेस त्यानं ओपन केला, परफेक्ट मिडलिंग झाली आणि सोनूच्या बॅट मधून हा सोन्यासारखा षटकार जो मात्र आपण पाहिलाय. 21 धावा फलकावरती. 17 बॉल 20 धाव्यांची गरज. ओहो हो, इथे चांगला बॉल व्हाईट यॉर्कर अटेम्प्ट केला. सेन्सिबल क्रिकेट षटकारानंतर हा सिंगल जो मात्र एक चांगला बॅटर म्हणजे ज्याकडे पाहिलं जातं आणि ज्याच्या वेळेस जर आपण पाहिलं तर खराब बॉलवरती मोठा फटका आणि चांगल्या बॉलचा सन्मान हे चित्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलं. षटकारानंतर हा सिंगल रन जो मात्र घेतला गेलाय आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली. 22 या धावसंख्येवरती फुल लेनचा बॉल, बॅटर बीट, एसटी रक्षक बीट झाले. त्याचबरोबर चेंडू जर आपण पाहिला तर शॉर्ट थर्ड मॅनच्या खेळाडून अडवला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळते. बायच्या स्वरूपाने ही सिंगल आली आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती तब्बल 23 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग झाली, जिथे 41 धावा बनवायच्या आणि सुरुवात जी हवी होती ती मिळाली टीम आगाशी क्रिकेट संघाला या मॅच मध्ये. इथे भागीदारी झाली या दोन बॅटरांच्या माध्यमातून. सोनू आणि त्याच्या सोबतीला आपण रुपेशला पाहताय. चांगला बॉल, फटका दर्जेदार, बॅकलिपला खाली ठेवत असताना बॉटम हँडचा चांगला वापर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. कमालीचा फटका जो मात्र आपण पाहिलं तर रडार मध्ये आला चेंडू आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना टायमिंग प्रॉपर जुळलं आणि त्यानंतर चेंडू जर आपण पाहिला तर सीमा रेषेच्या बाहेर वाडिश लॉंगऑफला क्लिअर करत असताना 6 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. 29 धावा फलकावरती लवकर मॅच फिनिश करण्याचा मानस धाडूच घेऊन उतरलेला टीम आगाशी आणि हे दोन सलामीवीर बॅटर. आडव्या बॅटनं फोर्स केला, मिड टायमिंग आहे, खेळाडू जज करतो त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं 3 खेळाडूंच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. 2 धावा या बॉलवरती आल्या. टीमची टोटल वेगानं पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती 31 या धावसंख्येवरती. 31 ऑन बोर्ड दिस टाइम टीम आगाशी. लॉस ऑफ एनी विकेट लॉस, कोणत्या प्रकारचा विकेट गमावला नाहीये, ही जम्याची बाजू. जिथे भागीदारी हवी असते पार्टनर चेस करत असताना ती भागीदारी खऱ्या अर्थानं 31 धाव्यांची झालेली आहे. स्ट्रायकिंग वरती बॅटर तयार. 31 धावा फलकावरती. हो, इथे लाईन जर आपण पाहिली तर नॅचरल अँगलनं चेंडू बाहेरच्या दिशेने वळाला, फेकलाय हा डॉट बॉल. 31 धावा फलकावरती. इथून अजूनही 10 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सो दुसरं षटक देखील या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचलं तब्बल 31 या धावसंख्येवरती. ओव्हरचा विचार आपण केला तर पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल आले, चौथ्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 5व्या बॉलवरती दुहेरी धाव, शेवटचा बॉल डॉट. एकतीस धावा फलकावरती. इथे जर आपण इक्वेशन पाहिलं तर 12 बॉल मध्ये अजूनही 10 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. हा ओव्हर निर्णायक असेल, कारण या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाऊ शकतो. काय घडतंय काय बिघडतं हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज खऱ्या अर्थानं कर्णधारांना जिम्मेदारी दिली आहे. या गोलंदाजावरती कल्पेश येत आहेत तिसऱ्या ओव्हरमध्ये, जिथे 2 ओव्हरमध्ये धावा भरपूर बनवल्या या सलामीच्या जोडीनं, जिथे सोनू आणि त्याचबरोबर रुपेशला आपण पाहताय. सोनूची कामगिरी या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं चांगली राहिली आहे.
चांगला बॉल खेचून मारलाय पुन्हा एकदा सेफ शॉट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. पॉवरफुल बॅटर आहे आणि फटका जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं अवे फ्रॉम द बॉडी शरीर यष्टीपासून थोडासा दूरवरती होता, परंतु सोनूचा विचार केला तर एक विस्फोटक दर्जाचा बॅटर जिथे खेचून मारला. बॅक टू द बॉलर खेळले, बॉलर हेड आणि गोलंदाजाच्या डोक्याच्या वर्ण चेंडू षटकारासाठी. आणखीन एक मोठा फटका बॅक टू द बॉलर सेफ शॉट आणि त्याचबरोबर सेम रिझल्ट. षटकारानंतर ठोकला बॅटर सोनून हा चौकार. इथून टीमची टोटल जर आपण पाहिली तर 41 धावाच्या बनवायच्या कंप्लीट झाल्या आणि हा सामना या ठिकाणी फिनिश झालाय. जिंकला टीम आकाशी क्रिकेट संघानं. वेलपेड बॉयज हार्ड अँड टफ लक टीम बलिवरे. सोनूच्या बॅट मधनं नाव सोनू, इंग्लिश मध्ये गोल्डन आणि गोल्डन चौकारानं फिनिश केला या सामन्याला आणि हा सामना या ठिकाणी जिंकला टीम आकाशी क्रिकेट संघानं. हो, आणि जर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिला. 6 बॉल त्याने फेस केले जिथे 26 धावांचं योगदान त्याचं राहिलं आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 6 धावा 3 विकेट आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती गेली आहे. तो सोनू ठरतोय या दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सोनू, आपल्याला विनंती आपण या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड कलेक्ट करण्यासाठी. सो पुढील मॅच जी मात्र आपल्या डोळ्यासमोर येऊन ठेपली आहे, एका बाजूला शिरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट कान्होल ही टीम आणि खऱ्या अर्थानं